अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सगळ्या स्वामी भक्तांनी आजपर्यंत आयुष्यामध्ये निर्णय घेताना किंवा कुठे बाहेर जाताना म्हणा किंवा काही प्रकारच्या अडचणींमध्ये म्हणा, जर का आपण एखाद्या संकटामध्ये अडकलो असेल, तर अशा वेळेस आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. तेव्हा अचानक काय होतं, आपल्या डोळ्यासमोर स्वामींचा फोटो येतो, एखाद्या गाडीवर दिसतो, तेव्हा तो बघून जो आनंद मिळतो ना, तो एकदम अमूल्य असतो मित्रांनो. आणि हे जे आहे ना, जो खरा स्वामी भक्त असेल ना, त्याला हे नक्कीच कळेल, की त्यावेळेस आपल्याला कसं वाटतं. अरे बापरे! स्वामींचा फोटो, स्वामींचे दर्शन झाले. हा जो आनंद आहे ना, हा आपल्याला स्वामी भक्तीच्या खूप जवळ घेऊन जातो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की आपण जेव्हा एखाद्या अडचणींमध्ये आहोत, तेव्हा आपण काय-काय करतो बघा. आपण काय करतो, सतत मुखामध्ये ना स्वामींचे नामस्मरण चालू ठेवत असतो. आणि तेव्हाच आपल्या डोळ्यासमोरून एखादी रिक्षा किंवा एखादी गाडी जाते आणि त्यावर आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तर त्या संकट काळात ना आपल्याला खूप मोठा धीर मिळतो. आता हा एक योगायोग आहे का किंवा हा चुकून काहीतरी गोष्टी घडतात, तर मित्रांनो हे स्वामी संकेत आहे किंवा किंवा काही आहे, हेच आपण बघणार आहोत. आता नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे. जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांची अखंड सेवा, अखंड नामस्मरण महाराजांची नित्यसेवा करीत असता, तेव्हा महाराजांचं तुमच्याकडे लक्ष असतं बरं का. किंवा आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्या मोठ्या संकटामध्ये अडकलेले असता, तेव्हा तुम्हाला त्या संकटामधून मार्ग सापडत नाही. तेव्हा आपण महाराजांना असंच म्हणतो, "महाराज मी तुमची सेवा करते, तर मला ना तुम्ही आता मी तुमची एवढी सेवा करत आहे, तर मला आता इथून ते इथपर्यंत तुम्ही दिसले पाहिजे." असं म्हणून कधी-कधी आपण काय करतो, स्वामी महाराजांचीच परीक्षा घेतो, जे की अत्यंत चुकीचं आहे. तर आहे ना, अशा वेळेस कुठेतरी आपण अडकलेलो असतो. तर काय करावं, काय नाही हे आपल्याला कळत नसतं. आयुष्याचा खूप मोठा निर्णय मी घेतलेला आहे, जो चुकीचा आहे की बरोबर नाही, हे मला कळतच नाही. तेव्हा महाराजांनी तेव्हा आपण महाराजांना विचारतो, "महाराज माझं काही चुकलं का? किंवा तुम्ही मला हा निर्णय घ्यायला भाग पाडला आहे किंवा काहीतरी अडचणी आहेत. महाराज मला मार्ग सापडत नाहीये, मला मार्ग पाहिजे किंवा तुम्ही माझ्यासोबत राहा किंवा जे काही चांगलं किंवा वाईट घडत आहे, त्याच्यात तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही, तर तुम्ही मला दिसाल." तर तेव्हाच कुठेतरी गाडीवर म्हणा किंवा बाहेर जाताना एखादी रिक्षावर किंवा दुकानावर आपल्याला अचानक स्वामींची मूर्ती दिसते किंवा स्वामींचा फोटो दिसतो किंवा एखाद्या दुकानावर स्वामी समर्थ असं लिहिलेलं असतं. तो आनंद किती मोठा असतो, हे फक्त स्वामी भक्तांनीच अनुभवलेलं असेल. आणि एक सांगू का? हा निव्वळ योगायोग नाहीये. महाराजांना जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता, त्या क्षणाला महाराज तुम्हाला दर्शन देतात आणि तुम्हाला महाराज तेच सांगत असतात, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." किंवा तुझ्यावर जे संकट आलेलं आहे ना, त्या संकटातून बाहेर निघण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. आता जरी तुझा निर्णय चुकला असेल ना, तरीही मी तुझ्यासोबत आहे. असं जेव्हा संदेश जरी आपल्याला दिसला ना, तरी आपल्याला खूप बरं वाटतं, की ज्या संकटातून आपण जात आहोत, त्या संकटामधून आपल्याला मार्ग सापडणार आहे. हा निव्वळ योगायोग नसून स्वामी संकेत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्हाला महाराजांना बघायचं असतं ना, तेव्हा महाराज तुम्हाला दर्शन देतात का? नाही. कारण जेव्हा महाराजांना तुम्हाला भेटायचं असतं ना, महाराज स्वतःहून तुम्हाला दर्शन देतात. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. जो अखंड चालता बोलता स्वामींचे नामस्मरण करत असतो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणत असतो किंवा कुठेतरी दवाखान्यामध्ये म्हणा किंवा बाहेर चाललो असतो किंवा आपल्याला एखादी मेडिकल इमर्जन्सी असते किंवा कुठेतरी काहीतरी अर्जन्सी असते आणि आपल्याला कळतच नाही. काय करावं? त्याच्यासाठी मी काय सेवा करू शकते? तर तुम्ही ना नामस्मरण करू शकता आणि तेव्हाच नजरेसमोर महाराजांचा छोटासा संदेश डोळ्यासमोर येतो. तेव्हा असं वाटतं, की नाही स्वामी महाराज माझ्या बरोबर आहे. हे जेव्हा आपल्यासोबत घडतं ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो लाख मोलाचा असतो. आता इथे ना भरपूर जणांना प्रश्न पडतो, की मी जी सेवा करत आहे, ती महाराजांपर्यंत पोहोचते की नाही? तर नक्कीच पोहोचते. म्हणूनच तर ते तुम्हाला दर्शन देतात. अशा वेळेस
अचानक 2-3 गाड्या म्हणा आपल्या समोरून जातील किंवा रिक्षा किंवा काहीही त्यावरनं 2-3 गाड्यांपैकी 2 गाड्यांवरनं तुम्हाला महाराजांचा फोटो दिसेल किंवा स्वामी समर्थ किंवा स्वामी किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारचे आपल्याला संदेश दिसतात किंवा श्री स्वामी समर्थ असं नाव असतं. तेव्हा किती तो आनंद प्रत्येक वेळेत आपण परीक्षा बघत असतो, की महाराज आता मला तुम्ही दिसाल. म्हणजे बघा, मी तर बघतेच आणि नेमकं त्याच वेळेस ना महाराज आपल्याला दिसतात आणि अर्धं टेन्शन तेव्हाच निघतं, की महाराज तुम्ही दिसले. बघा महाराज प्रत्येक भक्त बघा ना, महाराज ना प्रत्येक भक्ताला ना कुठल्या ना कुठला संकेत देत असतात. आणि जे कोणी एखाद्या दुःखातून गेलेला आहे, मला एक सांगायचं आहे, की महाराजांच्या सेवेमध्ये महाराज तुमची परीक्षा बघतात. हीच तुमची महाराजांची खूप मोठी श्रद्धा आहे. तुमचं महाराजांप्रती किती समर्पण आहे आणि महाराजांना तुमच्याकडून काय पाहिजे आहे. तर बघा, महाराजांना तुमच्याकडून काही नको. महाराजांना तुमच्याकडून समर्पण पाहिजे आहे आणि खरी भक्ती पाहिजे आहे. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये महाराज आहे, म्हणजे बघा, तुम्ही ज्यांना हृदयामध्ये तुमच्या विराजमान करून ठेवलंय, अखंड नामस्मरण, कधी कुठेही काही असो, तुम्ही ज्या महाराजांना तुमच्या हृदयामध्ये विराजमान करून ठेवलंय ना, त्याचं तुम्ही कधी, कुठेही आणि काहीही असो, नामस्मरण करतो, मी नामस्मरण करते. असं जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा महाराज तुमच्या प्रत्येक संकटाला धावून येणारच. ही खरी स्वामी भक्ती. किंवा तुम्ही कुठेतरी प्रवासात असता. अगदी असं होतं, की तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी असता. तेव्हा असं होतं, की कुठेतरी कोणाच्या फोनची रिंगटोन वाजते. त्याच्यामध्ये येतो ना, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी रिंगटोन वाजून जाते. तर हा पण एक मोठा संकेत आहे. आणि मला एक आवर्जून सांगायचंय, की जेव्हा तुम्हाला महाराजांना बघायचं असेल ना, तेव्हा महाराज येणार नाहीत. कारण जेव्हा महाराजांना तुम्हाला भेटायचं असेल ना, ते नक्कीच तुम्हाला दर्शन देतील. फक्त योग्य वेळ आल्यावर. या स्वामी सेवेत अखंड संकेत तुम्हाला मिळत असतात. पण तो संकेत आपल्याला चांगला आहे हे ओळखायचं असतं. तर कोणाकोणाला असे संकेत येतात त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आजपर्यंत मला तर असे भरपूर अनुभव आलेले आहेत. तुम्हाला जर तुमच्यासोबत असं घडत असेल किंवा तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे संकेत स्वामी देत असतील, तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.